Hello students, good morning. See, we are learning your topic cell biology and biotechnology from science and टेक्नॉलॉजी पार्ट 2 10th स्टँडर्ड टेक्स्टबुक. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघतोय. आपण 50% जो पार्ट होता तो कंप्लीट केलेला आहे. रिमेनिंग 50% पार्ट आपण बघतोय. इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट दी commercial applications of biotechnology. There are number of commercial applications of biotechnology, and that commercial applications of biotechnology are nothing but the first one is the crop biotechnology, second one is the animal husbandry, third one is the human health, fourth one is the industrial product. Industrial product is also known as white biotechnology. After that, environmental biology, food biology, environmental biotechnology, not biology, very sorry, food biotechnology, and the last one is the which one? Last one is the I think DNA fingerprinting. Okay, these are main 7 commercial aspects of biotechnology. In that, the first one is the crop biotechnology, which we have already studied in previous video lecture. See, crop biotechnology मध्ये काय होतं की कशा पद्धतीनं बायोटेक्नॉलॉजी हेल्प अस इन अवर ॲग्रिकल्चरल फील्ड ते आपण पाहिलेलं आहे. सी, मग त्याच्यामध्ये आपण एकूण किती पॉईंट्स पाहिले हो? एकूण 3 पॉईंट होते. जो पहिला होता हा हायब्रिड सीड्स होता, जो दुसरा होता जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स होते किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जीन्स होते किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. ओके, मॉडिफाईड चेंजेस. ओके, मग जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप कोणकोणते असतात, त्यांचे युजेस काय आहेत हे प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आफ्टर दॅट वी हॅव सीन दी थर्ड पॉईंट इज नथिंग बट दी बायोफर्टिलायझेशन, अँड बिफोर गोइंग टू डिस्कस बायोफर्टिलायझर वी हॅव सीन द 4 पॉईंट इन जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, अँड दॅट जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आर नथिंग बट दी बीटी कॉटन, द सेकंड वन इज दी बीटी ब्रिंजल, थर्ड वन इज दी गोल्डन राईस, अँड द फोर्थ वन इज दी हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. असे ते 4 पॉईंट्स होते. आपण ते प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. सी, रिमेनिंग कमर्शियल ॲस्पेक्ट्स जे आहेत हे आपण आता रीड करत करत आपण ते पाहणार आहोत आणि मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे. सी, द सेकंड कमर्शियल ॲस्पेक्ट और कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज दी ॲनिमल हजबंड्री. ओके, सेकंड काय आहे हो? तर ॲनिमल हजबंड्री. आता व्हॉट इज मीन बाय ॲनिमल हजबंड्री? सी, ॲनिमल हजबंड्रीमध्ये काय होतं पहा, ज्या पद्धतीनं आपण क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघितलं. क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय बघितलं की बायोटेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं यूजफुल असते इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चरल. ओके, नाव इन दिस point we are going to discuss about the how the biotechnology helps us in the production of animal, in the production of various products of the that products which are obtained from the animal. हे सगळं आपण बघणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं क्रॉप फील्डमध्ये कसं त्यांनी आपल्याला मदत केली होती त्याच पद्धतीनं ॲनिमलच्या बाबतीत बायोटेक्नॉलॉजी कशी हेल्प करते ते आपण बघणार आहे. सी, देर आर मेनली 2 मेथड्स फॉर दी there are mainly 2 methods are used in the animal husbandry, and that 2 methods are nothing but the artificial insemination and embryo transfer. पहा, कोणत्या 2 मेथड आहेत तो? तर एक म्हणजे आर्टिफिशियल insemination, okay, and the second one is the embryo transfer. See, what happened with the help of these 2 methods? These 2 methods used in animal husbandry. See, artificial insemination. Insemination, what is the meaning of semen? All of you know that. Semen म्हणजे काय हो? तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती आहे. सीमेन हे काय केलं जातं, एका ॲनिमलच्या जो काही मेल ॲनिमल असतो त्या मेल ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून सीमेल घेऊन ते फिमेल ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इन्सर्ट केले जातात. याला म्हटलं जातं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे कशाच्या सहाय्याने केलं जातं? तर बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हे केलं जातं. आणि त्याच्यामुळं काय होतं, हे कशासाठी इम्पॉर्टंट असतं तर बोथ मेथड्स आर हेल्प्स अस टू इम्प्रूव्ह quality and quantity of animal product. These both methods are used for the improve quality and quantity and quantity of animal products.
ओके. ॲनिमलपासून जे मिळणारे प्रोडक्ट्स असतात आपल्याला त्या प्रोडक्ट्सची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्याचं काम कोण करतात, तर या 2 मेथड्स करतात. अँड दीज 2 मेथड्स आर used in the animal husbandry or the methods that are used in the artificial insemination and embryo transfer. These methods is known as animal husbandry methods. See, मग कोणकोणते प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, ऊल. सिमिलरली ॲनिमल विथ दी मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर हार्डवर्क. हे तर केलंच जातं, वेगवेगळे जे प्रोडक्ट असतात ते काय केले जातात, त्याचं प्रोडक्शन तर वाढवलं जातं. मग मीट असेल, ऊल असेल, आणखीन मिल्क असेल, हे सगळं वाढवलं जातं. आणखीन जे ॲनिमल स्ट्रेंथ ज्यांची चांगली आहे, गुड स्ट्रेंथचे ॲनिमल देखील ह्या 2 मेथड्स यूज करून तिथं वापरले जातात. सी नंबर सेकंड वन, एम्ब्रियो ट्रान्सफर. एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये पण काय केलं जातं, तर जो एम्ब्रियो असतो तो काय केला जातो, तर एका 2 तिथं वेगवेगळे ॲनिमल घेतले जातात. फिमेल ॲनिमल, एका फिमेल ॲनिमलमधून तो एम्ब्रियो घेऊन दुसऱ्या फिमेल ॲनिमलमध्ये तो ट्रान्सफर केला जातो. दिस इज नोन ॲज एम्ब्रियो ट्रान्सफर अँड इट हेल्प्स इन दी गुड क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ दी ॲनिमल प्रोडक्ट. दिस इज ऑल अबाउट दी ॲनिमल हजबंड्री. द थर्ड वन इज दी ह्युमन हेल्थ. सी द थर्ड कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज ह्युमन हेल्थ. सी ह्युमन हेल्थ. आता ह्युमन हेल्थचं पहा काय दिलेलं आहे, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ दी डिसीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दी ह्युमन हेल्थ. कोणते जे 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहेत तो, तर ह्युमन हेल्थचे, तर एक म्हणजे डायग्नोसिस आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंट, उपचार आणि त्या रोगाचं निदान. हे काय आहेत, महत्त्वाचे इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहेत ह्युमन हेल्थचे, ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटचे. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय रोल ऑफ जीन. बायोटेक्नॉलॉजी कशाला हेल्प करतं, तर रोल ऑफ जीन. इफ एनी इन अ डिसीज ऑफ अ पर्सन, ज्या एखाद्या पर्सनला डिसीज झालेला आहे त्या पर्सनला कोणत्या प्रकारचा डिसीज झालेला आहे याचं जीन आयडेंटिफाय करण्याचं कोण काम करतं, तर बायोटेक्नॉलॉजी करतं. डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज हॅज बिकम पॉसिबल इवन बिफोर द onset of symptoms with the help of biotechnology. हार्ट डिसीज, डायबिटीज सारखे जे डिसीज असतात याचं डायग्नोसिस लवकर होत नाही, मग बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं याचं डायग्नोसिस करणं इझी जातं. सी डायग्नोसिस ऑफ द डिसीज लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन अ फ्यू मिनिट्स. म्हणजे जे काही एड्स, डेंग्यू सारखे डिसीज आहेत यांचं देखील डायग्नोसिस कसं होतं, 5 मिनिटमध्ये होतं बिकॉज ऑफ दी बायोटेक्नॉलॉजी. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट दी अर्लिएस्ट. ओके, त्यामुळं ट्रीटमेंट पण आपल्याला काय करता येते, लगेच करता येते. आणखीन पहा ह्युमन हेल्थमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा रोल काय आहे. व्हेरियस मेडिसिन्स आर यूज्ड फॉर दी ट्रीटमेंट ऑफ डिसीज लाईक व्हेरियस मेडिसिन्स आर यूज्ड फॉर दी ट्रीटमेंट ऑफ डिसीज. फॉर एक्झाम्पल दी हार्मोन इन्सुलिन इज यूज्ड इन दी treatment of diabetes. Earlier insulin was collected from the pancreas of horse. However, nowadays due to biotechnology insulin can be prepared with the help of bacteria. For this purpose human insulin gene has been inserted into the genome of the bacteria. See काय सांगितलेलं आहे, जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे मेडिसिन्स असतात डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी हे देखील आपल्याला विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी करता येतात. सी सगळ्यांनी डायबिटीज ऐकला असेल. डायबिटीजच्या याच्यामध्ये काय होतं, जी शुगर लेवलमधलं इन्सुलिन असतं, जी शुगर ब्लडमधली जी शुगर लेवल असते ती इन्क्रीज होते. ओके, मग त्याच्यासाठी जे हार्मोन असतं इन्सुलिन हे काय केलं जातं, यूज्ड इन दी ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. डायबिटीजच्या ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जातं, फॉर दी ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज, फॉर दी ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज काय वापरलं जातं, इन्सुलिन वापरलं जातं. ओके, काय होतं, ब्लडमधली जी शुगर लेवल असते हे वाढलेली असते तेव्हा डायबिटीज झाला असं म्हणतात. 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स कोणते आहेत, एक तर डायग्नोसिस आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंट. मग या डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट प्ले रोल करतं हे आपण बघितलं आणि त्याच्या सहाय्यानं आपल्याला काय काय करता येतं हे देखील आपण बघितलेलं आहे. मग अर्लियर जेव्हा आधीच्या काळामध्ये काय केलं जायचं, हे जे इन्सुलिन आहे हे कशापासून तयार केलं जायचं, तर इट इज कलेक्टेड फ्रॉम पॅनक्रियाज ऑफ हॉर्स. हॉर्सच्या पॅनक्रियाजमधून हे इन्सुलिन कलेक्ट केलं जायचं. नावडेज बिकॉज ऑफ दी बायोटेक्नॉलॉजी काय केलं जाते, तर ते जे आहे इन्सुलिन
कशाच्या सहाय्याने केलं जातं, तर ते विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरियाज केलं जातं असं ह्युमन हेल्थमध्ये सांगितलेलं आहे. सी देर आर व्हेरियस पॉईंट्स आर इन्क्लुडेड इन दी ह्युमन हेल्थ पॉईंट अँड द फर्स्ट वन इज दी व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन. म्हणजे काय हो, तर लस आणि लसीकरण. पहिला काय पॉईंट दिलेला आहे, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, म्हणजे त्याला काय म्हणायचं, लस आणि लसीकरण. आता पहा, व्हॉट आर वॅक्सिन्स. वॅक्सिन्स इज दी अँटीजेन containing material given to acquire either the permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. Vaccine हे काय आहे, it is a antigen which acts against the pathogen म्हणजे ज्यांच्यामुळं आपल्याला डिसीज होतो आणि त्यांच्यावर कोण काम करतं, वेगवेगळ्या पद्धतीच्या लसी असतात. फॉर एक्झाम्पल आत्ताचं जे आहे हे कोरोना, ओके, त्याच्यावरती वॅक्सिन शोधायचं चालू आहे, लस शोधायची चालू आहे, ओके, पण त्याच्यावरती अजून ती सापडलेली आहे का, नाही. मग जे पॅथोजेनमुळं आपल्याला होता ते डिसीज आणि त्या पॅथोजेनला किल करायचं काम कोण करतं, तर अँटीजेन, म्हणजेच दॅट आर नथिंग बट दी वॅक्सिन. ओके, सी वॅक्सिन्स, ट्रॅडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ दी हेल्प ऑफ पॅथोजेन. म्हणजे अर्लियर जेव्हा आधी काय केलं जायचं, ते जे वॅक्सिन्स आहेत ते पॅथोजेनपासूनच प्रिपेअर केले जायचे, तयार केले जायचे. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही की विष कशापासून तयार केलं जातं, तर वेनम, विष, आणि अँटीवेनम, की जे विषाला मारू शकतं हे कशापासून तयार करायचं, तर विषापासूनच तयार करायचं. यामुळं काय होऊ शकतं की एका पर्सनमधून तो डिसीज दुसऱ्या पर्सनमध्ये स्प्रेड व्हायचं खूप मोठ्या प्रमाणात लक्षणं असतात. मग अशा वेळी काय केलं जातं, हावेवर ड्यू टू दिस vaccines, however, due to this there were chances of contracting of disease in case of some person. Hence, as an alternative, scientists tried to artificially produce vaccines with the help of biotechnology. मग nowadays काय केलं जातं, artificially vaccines are produced with the help of बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमुळे काय करता येतं, आपल्याला डिरेक्टली ते वॅक्सिन्स प्रोड्यूस करता येतं. मग ते हार्मफुल पण काही नसतं. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस्ड द अँटीजेन इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड फ्रॉम दी पॅथोजेन. म्हणजे त्या पॅथोजेनपासून जे जीन आयसोलेटेड आहेत त्या जीनपासून ते काय करतात, व्हॅक्सिन्स म्हणजे लसी तयार करतात. अँड इट इज युज्ड ॲज वॅक्सिन. दस सेफर वॅक्सिन्स आर बिईंग प्रोड्युस्ड. म्हणजे जे सेफ वॅक्सिन्स, ज्या सेफ लसी असतील त्या प्रोड्यूस केल्या जातात विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. नंतर एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, इडिबल वॅक्सिन्स. म्हणजे पहा, ट्रान्सजेनेटिक पोटॅटोज म्हणजे जीन्स जेनेटिक्सचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचं काय करायचं, व्हिब्रिओ कॉलरी ह्या त्याचा यूज करून वेगवेगळ्या पद्धतीचे पोटॅटो फॉर्मेशन इथं सांगितलेलं आहे. आफ्टर दॅट द बी पॉईंट इन दिस ह्युमन हेल्थ इज दी ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे पहा, बायोटेक्नॉलॉजी इज यूजफुल फॉर दी प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोप्रोटीन अँड ब्लड कोटिंग फॅक्टर्स. बायोटेक्नॉलॉजी काय काय प्रोडक्शन करते पहा, कोणकोणते हार्मोन्स प्रोड्यूस करते, ते इन्सुलिन, सोमॅटोट्रोपिन अँड ब्लड कोटिंग फॅक्टर्स. ओके, आफ्टर दॅट इंटरफेरॉन म्हणजे काय आहे पहा, दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन मोलिक्यूल यूज्ड इन दी ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीज. सी द सेकंड पॉईंट इज दी ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे ते प्रोडक्ट फॉर्म करतात. कोण, बायोटेक्नॉलॉजी. कुठले हार्मोन्स प्रोड्यूस करतात, तर एक म्हणजे इन्सुलिन, सेकंड सोमॅटोप्रोटीन, सोमॅटोट्रोपिन, अँड द थर्ड वन इज दी ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. ओके, see the third point in this human health C point is the interferon. interferon हे काय आहे हो, तर हा एक ग्रुप आहे, स्मॉल साइज ग्रुप ऑफ प्रोटीन, स्मॉल साइज ऑफ ग्रुप ऑफ प्रोटीन which helps in the or which is used in the treatment of viral diseases. protein molecule which is used in
treatment of viral disease. Okay, see, next point is these are produced in the blood. However, nowadays with the help of biotechnology, transgenic E. coli are used for the production of interferon. तुम्हाला विचारलं जाईल इंटरफेरॉनच्या प्रोडक्शनसाठी काय वापरलं जातं, तर transgenic E. coli are used nowadays for the production of for which production? For the production of interferon. Okay, see the next point, gene therapy. Okay, D is the gene therapy. In that gene therapy, see, gene therapy to treat genetic disorder in somatic cell has become possible due to biotechnology. Gene therapy to treat, gene therapy काय ट्रीटमेंट करता पहा, जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेलमध्ये ज्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत त्याला क्युअर करायचं काम कोण करतं, तर जीन थेरपीज विच इज पॉसिबल ड्यू टू दी बायोटेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल PKU, फिनाल कीटोन्यूरिया, ओके, arises due to genetic changes in hepatocytes or liver cell. It has become possible to treat with the gene therapy, and this method is called as somatic cell gene therapy. Okay, somatic cell gene therapy मध्ये PKU च्या ट्रीटमेंटसाठी काय वापरलं जातं, तर जीन थेरपीचा यूज केला जातो. आफ्टर दॅट क्लोनिंग. व्हॉट इज अ क्लोनिंग? क्लोनिंग इज दी प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे काय आहे पहा, परत त्याच्यामध्ये आणखीन काही पॉईंट आहे, त्याच्या आधी आपण चौथा लिहूयात. डी, जीन थेरपी. जीन थेरपीमध्ये PKU याच्या ट्रीटमेंटसाठी काय केलं जातं, तर जीन थेरपीचा यूज केलं जातं विच इज प्रेझेंट इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज दी क्लोनिंग. सी, नाउ we are going to discuss about new point or next point from human health, and that one is nothing but the cloning. See, what is a cloning? Cloning is nothing but it is a one kind of production of, see, production of replica of any cell, organ or entire organism. Production of replica of any cell or organ or entire organism called as cloning. ओके, समजलं क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंग कशाला म्हणायचं, तर प्रोडक्शन ऑफ रेप्लिका म्हणजे पुन्हा तयार करणे ऑफ एनी सेल, एखादी पेशी, एखादा ऑर्गन, एखादा अवयव किंवा एंटायर ऑर्गॅनिझम किंवा अख्खा तसाच्या तशी त्या मानवाच्या शरीराची प्रतिकृती तयार करणे, याला क्लोनिंग असं म्हटलं जातात. मग त्याचे व्हेरियस पार्ट्स आहेत किंवा टाईप्स आहेत. फर्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, सेकंड आहे थेरप्युटिक क्लोनिंग. हे दोन टाईप्स आहेत. सी, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगमध्ये काय होतं, ए क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय ए फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ दी inoculated ovum of anybody. Thus, there is a no need of sperm to produce the new organism. पहा, क्लोनिंग ह्या टेक्निकमध्ये काय होतं, एकतर पूर्ण सेल, ऑर्गन किंवा एंटायर ऑर्गॅनिझम तयार केलं जातं. याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक म्हणजे रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि दुसरं आहे थेरप्युटिक क्लोनिंग. दीज आर टू टाईप्स ऑफ क्लोनिंग. याच्यामध्ये काय होतं, तर पहा, पहिल्यामध्ये आपण जसं की बघितलेलं आहे की रिप्रोडक्शनसाठी स्पर्मची गरज असते. तर बिकॉज ऑफ दी बायोटेक्नॉलॉजी नावडेज देर इज अ नो नीड फॉर द प्रोडक्शन ऑफ न्यू बेबी ऑफ स्पर्म्स. स्पर्मची काहीही गरज लागत नाही. याच्यामध्ये काय केलं जातं, क्लोन वॉज प्रोड्युस्ड, म्हणजे काय केलं जातं, भ्रूण तयार केला जातो, वॉर प्रोड्युस्ड बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ इनॅक्युलेटेड ओव्हम ऑफ एनीबडी. कोणाचाही काय केलं जातं,
दोघांचं फ्युजन केलं जातं. कोणाचं? तर फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेलचा न्यूक्लियस त्याचं कॉम्बिनेशन कशाबरोबर केलं जातं? इनॅक्युलेटेड ओव्हम बरोबर. आणि अशा पद्धतीनं तिथं नवीन क्लोन तयार केलं जातं. ॲक्च्युली आता त्याला झायगोट नाही म्हणता येणार कारण की तिथं स्पर्म्स आपण घेतले नाही आहेत. सो देर इज अ नो नीड फॉर दी प्रोडक्शन ऑफ न्यू बेबी ऑफ अ स्पर्मची काही एक गरज नसते बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सी द नेक्स्ट वन, थेरapeutic cloning. Stem cells can be derived from the cells formed in the laboratory by the union of somatic cell nucleus with the nucleated egg cell. Various diseases can be treated with the help of these stem cells. स्टेम सेलचा वापर करून कोणकोणत्या क्लोनिंग हे एखाद्या ट्रीटमेंटमध्ये कसं यूजफुल असतं ते सांगितलेलं आहे. इन सेकंड टाईप दॅट इज नथिंग बट दी थेरapeutic cloning. Similar to cells, genes can also be cloned and millions of copies of the same gene can be produced. Those can be used for the gene therapy and other purposes. कशासाठी केलं जातं? जीन थेरपीसाठी क्लोनिंग प्रोडक्शनसाठी वापर केला जातो. सेकंड आहे कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ इनहेरिडेटरी डिसीजेस. ओके, कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडेटरी डिसीजेस म्हणजे जे हेरिडेटरी डिसीज असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, हे जे असतात हे हेरिडेटरी डिसीज असतात. मग यांच्या कंट्रोलिंगसाठी देखील ही क्लोनिंग टेक्निक वापरली जाते. Continuation of generations enhancing the specific tendency may be become possible due to cloning technique. ओके, काय होतं? जनरेशन्स एनहान्सिंग स्पेसिफिक टेंडन्सी काय होते? त्याची इन्क्रीज होते. हावेवर देर इज अ वर्ल्ड वाईड अपोजिशन टू ह्युमन क्लोनिंग ऑन व्हेरियस इश्यूज. जे ह्युमन क्लोनिंग आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड वाईड काय केलं जाते? त्याला अपोज केला जात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अँड इट्स ऑल अबाउट दी थर्ड पॉईंट और थर्ड कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ biotechnology, and that one is nothing but the human health. See, the fourth one is the industrial product, or it is also known as white biotechnology. Various industrial chemicals can be produced through the less expensive processes. For example, alcohol production from sugar molasses with the help of transgenic yeast. पहा, जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे या बायोटेक्नॉलॉजीच्या पार्टमध्ये मोस्ट ऑफ दी पार्ट सगळा कुठला आहे तुम्हाला सांगते? इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी ह्या टॉपिकमधलं सगळं जसंच्या तसं आहे. आता इथं पहा काय दिलेलं आहे? 4 commercial aspects or fourth application of biotechnology is the industrial product. आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट प्लस काय त्यांनी म्हटलेलं आहे? तर व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. आता इंडस्ट्रियल प्रोडक्ट कसे प्रोड्यूस केले जातात तर आपण ऑलरेडी आपल्या 7 टॉपिकमध्ये बघितलेला आहे. तो टॉपिक कोणता होता? तर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये आपण बघितलं योगर्ट प्रोडक्शन कसं केलं जातं, मोलॅसिसपासून अल्कोहोल प्रोडक्शन कसं केलं जातं तेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून कसे डेअरी प्रोडक्ट्स, कसं आणखी ते वेगवेगळ्या पद्धतीचे बिव्हरेजेस तयार केले जातात हे देखील आपण बघितलेलं आहे. अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट ते सगळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट दॅट आर इन्क्लुडेड इन दी पॉईंट इंडस्ट्रियल प्रोडक्ट. सी दी नेक्स्ट वन इज दी एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. आता एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी ह्या दोघांचा संबंध काय आहे? तर हा जो पॉईंट आहे इट इज रिलेटेड विथ दी लँड्स. काय आहे तर भूमिधरण स्थळे आपण जो बघितलेला होता लँड फिलिंग साईट्स. ओके, तो जो आहे तो म्हणजे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सीवेज मॅनेजमेंट कसं केलं जातं आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. ते टॉपिकमध्ये तेच सगळं इथं दिलेलं आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट हाऊ द एन्व्हायरमेंट कॅन बी पोल्युशन फ्री, कसं काय आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प करतात हे इथं सांगितलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व द एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे जे एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते पण काय करता येतात? तो आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं सॉल्व करता येतात. आणि ते कोणते आहेत मग? सी वेस्ट मॅनेजमेंट असेल, लँड फिलिंग साईट्स असतील, या सगळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? पोल्युशन कंट्रोलचं काम करतात. इथं दिलेलंच आहे पहा, मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल व्हाईल द प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय द ट्रीटमेंट ऑफ सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल, बायोरेमिडेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स आर सम न्यू कन्सेप्ट्स इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स. या सगळ्यांचा वापर करून एन्व्हायरमेंट पोल्युशन फ्री केलं जातं. आफ्टर दॅट द फिफ्थ पॉईंट इज दी बायोरेमिडेशन. फिफ्थ पॉईंटच्या आधी इथं काही दिलेले आहेत पॉईंट्स ते बघूयात आपण. बायोरेमिडेशन मीन्स आयदर दी absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of plant and
मायक्रो ऑर्गॅनिझम. काय करायचं, प्लांट आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं जे काही टॉक्सिक केमिकल्स आहेत, हार्मफुल केमिकल्स आहेत, त्यांचं ॲब्सॉर्प्शन आणि डिस्ट्रक्शन म्हणजे त्यांना मारून टाकण्याचं काम कोणाच्या साह्यानं करायचं, बायोटेक्नॉलॉजीच्या साह्यानं. दिस मेथड इज नोन ॲज बायोरेमिडिएशन अँड इफ द प्लांट आर यूज फॉर दिस पर्पज इट इज कॉल्ड ॲज फायटोरेमिडिएशन. ओके, समजलं. सम एक्झाम्पल्स ऑफ द बायोरेमिडिएशन are as follows. The Pseudomonas bacteria useful for the cleaning of hydrocarbon. Then fern petris are useful for the arsenic from the soil, absorb arsenic from the soil. मग एक्झाम्पल दिलेले आहेत. बायोरेमिडिएशन म्हणजे काय, तर प्लांट आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून जे काही टॉक्सिक केमिकल्स, हार्मफुल केमिकल्स आहेत त्यांचं ॲब्सॉर्प्शन आणि डिस्ट्रक्शन करायचं, याला बायोरेमिडिएशन म्हणायचं. आणि जर का या बायोरेमिडिएशनसाठी प्लांट्स यूज केले तर त्याला काय म्हणायचं, तर फायटोरेमिडिएशन. मग त्याचे काही एक्झाम्पल्स त्यांनी इथे दिलेले आहेत. कोणकोणते प्लांट्स कसे कसे युजफुल असतात, फर्न टेरिस काय करतं, सुडोमोनास बॅक्टेरिया काय करतात, हे त्यांनी इथे सगळं दिलेलं आहे. आफ्टर दॅट द पॉईंट इज ग्रासेस लाईक अल्फा, क्लोवर, राय आर यूज्ड इन फायटोरेमिडिएशन. हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते तुम्ही रीड करायचे एकदा. आफ्टर दॅट द पॉईंट इज द फूड बायोटेक्नॉलॉजी. 6 commercial application and these nothing that point is nothing but the food biotechnology. Okay, see, in food biotechnology what happened, food items like bread, cheese, wine, beer, yogurt and vinegar are produced with the help of microorganisms, which we have already studied in previous topic, and that topic is nothing but the introduction to microorganisms. See, these food items are probably the oldest and produced with the help of biotechnology. हे सगळे जे फूड आयटम आहेत हे कसे प्रोड्यूस केले जातात, तर विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सी, आफ्टर दॅट द 6th point is the DNA fingerprinting. 7th point is the DNA. 3rd, 4th, 5th. DNA fingerprinting. ओके, आता या DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये काय होतं पहा, DNA सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक. ओके, DNA हे जे हे असतात ते कसे असतात, युनिक असतात ॲज दॅट ऑफ दी फिंगरप्रिंट्स. म्हणजे ज्या पद्धतीने आपले फिंगरप्रिंट्स युनिक असतात, म्हणजे एका पर्सनचे फिंगरप्रिंट हे दुसऱ्या पर्सनसारखे असत नाहीत, त्याच पद्धतीने DNA हे देखील कसे असतात, फिक्स असतात. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. म्हणजे एखाद्या पर्सनची जर का आपल्याला आयडेंटिटी काढायची असेल तर ती कशावरून काढता येते, आपल्याला त्याच्या DNA वरून काढता येते. दिस इज कॉल्ड ॲज DNA फिंगरप्रिंटिंग. इट इज मेनली यूजफुल इन दी फोरेन्सिक सायन्स. फोरेन्सिक सायन्समध्ये पहा, फोरेन्सिक सायन्स इट इज वन काइंड ऑफ अ ब्रांच ऑफ सायन्स विच कशासाठी काम करते पहा, विच वर्क्स फॉर जे काही मर्डर्स होतात, जे काही खून होतात, जे काही वेगवेगळ्या घटना घडतात नको असलेल्या, त्याच्यामध्ये जे किलर कोण आहे, काय आहेत, कोणी केलेलं आहे, हे सगळं शोधून काढण्यासाठी या टेक्निक्सचा यूज होतो. अँड दॅट टेक्निक इज नथिंग बट दी DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, आयडेंटिटी ऑफ दी क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश्ड विथ दी हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट दी साईट ऑफ क्राईम. म्हणजे क्राईम कुणी केलेलं आहे हे त्या पर्सनच्या कुठल्याही बॉडी पार्टवरून, जर का तो बॉडी पार्ट तिथं पडला असेल तर त्याच्यावरून आपल्याला हे टेक्निक वापरून करता येते. सिमिलरली द आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. म्हणजे एखाद्या मुलाचे वडील कोण आहेत हे पण आपल्याला तिथं फाइंड आउट करता येतं. दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन दी सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक ॲट हैदराबाद. ओके, हे जे आहे हे कुठं परफॉर्म केलं जातं, तर हैदराबादला. अशा पद्धतीनं हा जो काही तुमचा पॉईंट होता कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, त्यातलं जे 2nd पॉईंटपासून लास्ट पॉईंटपर्यंत आता आपण बघितलेलं आहे. होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड. ओके, नाउ विल स्टॉप हिअर अँड विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.